मोरांबा या मालिकेच्या 30 ऑक्टोबरच्या भागामध्ये सीमा सांगत असते, अभि काही पत्ता लागला का? म्हणजे कोण होती ती व्यक्ती? कुणी उडवलं आपल्या अक्षयला? याच्यावरती अभि म्हणतो, काकू आपण ना त्याचा शोध घेऊया, सध्या आपल्या अक्षयला बरं वाटू दे ना. इकडे आता रेवाची मात्र चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते. जर का ॲक्सिडेंट कुणामुळे झाला, आपणच अक्षयला उडावलं हे कळलं तर आता आई आजीपासून सगळेच जण आपल्या विरोधात जातील आणि आपल्याला या घरातून हकलून देतील, हे मात्र रेवाला पक्क माहिती असतं. इकडे नेहमी अक्षयचा राग करणारी मयुरी मात्र आज अक्षय असा बेडवरती पडलाय ते पाहून खूप अस्वस्थ असते आणि सांगत असते, ज्यांनी कुणी हे केलंय ना त्याला आपण अजिबात सोडायचं नाही. सगळेच कुटुंब आता अक्षय शुद्धीवर यावा म्हणून प्रयत्न करत असतात. रेवा मात्र आपण केलं ते चूक की बरोबर याचाच विचार करत असते. इकडे आता अक्षयची तब्येत जास्तच क्रिटिकल असते आणि रमाच्या मनाला काहीतरी संकेत मिळत असतात. तिच्या मनाला वाटत असतं नाही, नक्कीच अक्षय संकटात आहे, काहीतरी गडबड आहे. आणि मग ती देवासमोर हात जोडते आणि म्हणते, मी त्यांच्याशी बोलत नाही आहे, त्याचं माझं भांडण आहे, मी त्यांच्यावरती रागावले, पण देवा याचा अर्थ असा नाही की त्यांना काही झालं तर मला दुःख वाटणार नाही. त्यांना सुखात ठेव, त्यांना कोणतंही संकट त्यांच्यावर येऊ नको दे, त्यांची रक्षा कर देवा, असं म्हणत अक्षयसाठी रमा आता देवाकडे प्रार्थना करत असते. तोपर्यंत कावेरी तिकडे येते. कावेरी म्हणते, रमा हे घे, हा फोन घे आणि तू फोन लाव बरं, आपण फोन लावून विचारूया अक्षयराव कुठे आहेत, का नाही आले. पण रमाच्या मनामध्ये इतका राग असतो ना की ते फोन घेते आणि खाली फेकून देते. फोन फुटतो, फोन खराब होतो आणि रमा सांगते, आपल्याला काही मान पान आहे की नाही, का बरं आपण सारखा यांना फोन करायचा, त्यांनी आत्तासुद्धा मला फसवलंय, आज ते येणार होते ना भेटायला, मग कुठे आहेत, त्यांनी स्वतःहून भेटायला यायला नको होतं का मी फोन करू, दरवेळेला आपण नाही फोन करायचा, झाला तेवढा अपमान पुरेसा आहे. असं म्हणत रमा आता कावेरीवरती चिडलेली असते आणि मी एक जात फोन करणार नाही हे तिने ठणकावून सांगितलेलं असतं. कावेरी मात्र ह्या रमाला काय बोलावं आणि काय बोलू नये याच विचारात असते. रमा रडत असते. तिला एकीकडे अक्षयची जीवापाड काळजी वाटत असते, पण दुसरीकडे राग सुद्धा आलेला असतो. पुन्हा ती देवाजवळ येते आणि यांना सुखरूप ठेव असंच म्हणत असते. सीमा मात्र अस्वस्थ असते. ती सांगत असते, अक्षयची अवस्था कुणी केले त्याला शोधायलाच पाहिजे. अक्षय तू लवकरात लवकर उठ आणि बरा हो बरं. इकडे रेवा सांगते, काही काळजी करू नका, अक्षयला काही होणार नाही, मी अक्षयला काही होऊ देणार नाही. असं म्हणत आता मात्र रेवा नाटक करत असते. सीमा अक्षयचा हात हातात घेऊन बिचारी सीमा रडतच असते. रेवा मात्र रमाला अक्षय विसरावा म्हणून करणाऱ्या प्रयत्नामध्ये कमी पडत नसते. केलेल्या गोष्टीचा तिला कुठेच पश्चाताप दिसत नसतो. अक्षय मात्र बेशुद्ध असतो आणि मनामध्ये त्याच्या मात्र रमाचेच विचार असतात. घरी आता रमाकांतला पण ही न्यूज कळलेली असते आणि तो आरतीला म्हणतो, काय झालं, हॉस्पिटलमधून काही फोन आला का? आरती म्हणते, नाही, अजूनही अक्षय भाऊजी बेशुद्धच आहेत. रमाकांत म्हणतो, देवाने पण हा का खेळ खेळला? अक्षयसोबत जे घडलं ते माझ्यासोबत का नाही घडलं? आता मी म्हाताराच झालोय, मलाच देवाने या जगातून नेलं असतं तरी चाललं असतं, पण अक्षयला सुखरूप ठेवायला पाहिजे. असं म्हणत रमाकांत देवासोबतच भांडत असतो. तोपर्यंत मयुरी आता देवाचा धावा करत असते की माझ्या अक्षयला लवकरात लवकर बरा कर, त्याला या संकटातून बाहेर काढ. सीमाला मात्र अक्षयसोबत आपण बोललेलं आठवत असतं आणि तिला स्वतःलाच पश्चाताप होत असतो. सीमा सांगते, लहान होता ना अक्षय, तेव्हा त्याला मी सांगितलं होतं आज बाहेर जाऊ नकोस, पण तरी पण माझं न ऐकता बाहेर गेला आणि बराच वेळ मला दिसला नाही, म्हणून त्याच्या रूममध्ये मी पाहायला गेले. पाहते तर काय, त्याच्या पायाला लागलं होतं, पायातून रक्त येत होतं, पण तो मला सांगायला नाही आला, कारण मी त्याला अडवलेलं असताना सुद्धा तो गेला होता ना खेळायला. या गोष्टीची त्याला खंत वाटत होती आणि म्हणूनच तो मला काही सांगायला अजिबात आला नाही. तसंच आत्ता पण झालंय, मी त्याला सांगत होते की आत्ता जाऊ नको, नंतर जा, आणि तरीसुद्धा तो गेला आणि हे सगळं घडलं. मी त्याला बोलायलाच नको होतं की तू आत्ता जाऊ नको, ही सगळी माझीच चूक आहे. असं म्हणत आता सीमा स्वतःलाच दोष देत असते आणि वेगवेगळे अर्थ काढत अक्षयला आपल्यामुळेच त्रास झाला असं तिला वाटत असतं. तोपर्यंत इकडे आता रमा आणि अक्षय समोरासमोर असतात. रमा म्हणत असते, आलात तुम्ही? अक्षय म्हणतो, हो रमा, मी आलोय. रमा अक्षयकडे पाहतच बसते आणि म्हणते, खरंच आलात का तुम्ही? याच्यावरती अक्षय म्हणतो, रमा आता मी कुठेही जाणार नाहीये तुला सोडून कुठेही जाण्याचा मी विचार पण करू शकत नाही. असं म्हणत तो रमाला मिठीत घेणार तितक्यात 2 गुंड येऊन अक्षयला पकडतात आणि रमा सांगत असते, सोडा त्यांनी काही नाही केलेलं आहे. असं म्हणत रमा आता अक्षयला सोडण्यासाठी धावा करत असते. अक्षय सुद्धा रमा असं ओरडत असतो, पण दोन्ही गुंड अक्षयला पकडून ठेवतात आणि तिसरा गुंड मागून येतो
आणि अक्षयच्या डोक्यामध्ये एक काठी घालतो। आता अक्षय जोरात ओरडतो। रमा हे सगळं दृश्य पाहत बसते आणि रमाला खूप मोठा धक्का बसतो। अक्षयची ही अवस्था बघून रमा किंचाळते आणि एकदाच झोपेतनं उठते। रमाचं हे स्वप्न असतं, पण तिच्या मनामध्ये अक्षयविषयी असणारं हे प्रेम मात्र आपल्याला दिसून येत असतं। इकडे आता कावेरी आपल्या रूममध्ये असते आणि रमाची अवस्था तिला बघवत नसते। तोपर्यंत सीमाला आता खूप वाईट वाटत असतं। ती सगळ्यांना सांगत असते की माझ्यामुळे अक्षयची ही अवस्था झाली। मी त्याला जर बोलले असते ना की तू जाऊ नकोस, असं मी नसते बोलले तर बरं झालं असतं। तेच त्याने मनात घेतलंय आणि बघ ना कसा माझ्यावरती रुसून बसलाय। आनंद म्हणतो, आई तू वेड्यासारखं काहीतरी बोलू नकोस बरं। एक आई आपल्या मुलाचं कधीतरी वाईट चिंतू शकते का? असं काही नाहीये, होणाऱ्या गोष्टी होतात, पण यातून सुद्धा मात करत आपण अक्षयला बरं करायचं आहे। तू आता एक काम कर, तू घरी जा बरं आजीला घेऊन, असं म्हणत आजी आणि आता सीमाला दोघं जण घरी जायला सांगतात। तितक्यात अभि येतो। अभि सांगतो, दादा मी तुला एक गोष्ट सांगू का? माझं पण अक्षयसोबत भांडण झालं होतं। मला ना खूप वाईट वाटतंय। मी त्यावेळेला अक्षयसोबत भांडायला नको हवं होतं, असं म्हणत अभि आता घडलेला प्रकार सगळा आनंदला सांगत असतो। आणि मी उगाचच भांडलो, मी त्याच्यासोबत भांडायलाच नको हवं होतं। खरंच मला खूप वाईट वाटतंय। याच्या अवस्थेला मीच जबाबदार आहे का? आनंद म्हणतो, हे बघ भावाभावांमधली भांडणं नॉर्मल आहेत रे, असं काय करतोस? तुझ्यामुळे काही घडलेलं नाहीये, तू स्वतःच्या मनाला दोष देऊ नकोस बरं, असं म्हणत आनंद आता अभिला समजवत असतो। त्याला गच्च मिठी मारतो आणि आपला अक्षय बरा होणार आहे, कोणतीही काळजी करू नकोस, असं म्हणत त्याला समजवत असतो। अभि बिचारा आपण अक्षयसोबत उगाच भांडलो, त्याला खूप काही बोललो, अशी मनात गिल्ट ठेवून असतो। इकडे सीमाला पण गिल्ट वाटत असते, अभिला गिल्ट वाटत असते। आणि तितक्यात सीमा परत येते आणि म्हणते, अभि तू मला सांग ना, या सगळ्यामध्ये कुणी अक्षयला कार निवडवलं असेल, याचा शोध लागलाय का? अभि म्हणतो, हे बघ मोठी आई तू काळजी करू नकोस, आत्तापर्यंत शोध लागला नाही, पण सध्या आपण अक्षयला शुद्धीवर येण्याची वाट पाहूया का? अक्षयला एकदा शुद्धीवर येऊ दे, डॉक्टरांनी सांगू दे की तो आउट ऑफ डेंजर आहे, मग या केसचा मी फॉलोअप घेतो। ज्या कुणी हे सगळं केलंय ना त्याला मी सोडणार नाही, तुला मी वचन देतो मोठी आई, अक्षयची अवस्था करणाऱ्याला मी बरोबर धडा शिकवीन। सीमा म्हणते, हो रे, पण माझ्या मनामधला गिल्टच जात नाहीये। आनंद म्हणतो, आई तू नको ना असं करूस, आता तुझ्या साथीची अक्षयला गरज आहे, असं म्हणत तो आता सीमाला समजावतो। रडणारी सीमा आता थोडीशी शांत होते, पण सीमाची अवस्था खूप बिकट असते। अक्षयच्या काळजीने तिला खूप त्रास होत असतो। अभिसुद्धा देवाचा धावा करतो आणि त्याला घडलेला सगळा प्रकार म्हणजे रमाने पाहिलेले फोटो, रमा घर सोडून गेली, हे सगळं आठवत असून अभि आता उदास होतो। तोपर्यंत रेवा येते आणि अभिला मुद्दामच आता सांत्वन करते आणि म्हणते, अभि काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होणार आहे, असं म्हणत रेवा आता घरच्या सगळ्यांना सिंपती देत स्वतःला सिंपती घेण्याचा प्रयत्न करत असते। तोपर्यंत रमा आता इकडे विचार करते, काय झालं असेल, अजूनही त्यांनी फोन का नाही केला? तितक्यात चिडलेली कावेरी येते आणि म्हणते, रमा फोन फेकलास ना, हा बघ फोन फुटला, आणि तुला माहिती आहे का आता तुला फोन पण करता येणार नाही, कदाचित हा फोन दुरुस्त होईल, पण नात्यांचं काय? असं फोन फेकून तो फुटला तर दुरुस्त होतो, पण नातं तोडलं तर दुरुस्त होत नाही। रमा तू विचार कर, तू एकदा अक्षयला कॉल तर कर, तुझ्या मनामधली हुरहुर तरी कमी होईल। रमा म्हणते, हो मला त्यांना कॉल करायलाच पाहिजे। मग कावेरीने फोन दिल्यावरती रमा अक्षयला कॉल करते। तोपर्यंत रेवा फोन उचलते। रमा म्हणते, तू काय करतेस ग तिकडे, त्यांना फोन दे। रेवा म्हणते, मी अक्षयच्या रूममध्ये आहे आणि अक्षय झोपलाय, तुला काय ग? याच्यावरती रमा म्हणते, बरोबर आहे, ते झोपले असतील आणि मुद्दाम तू त्यांच्या रूममध्ये शिरलीस मला हे दाखवण्यासाठी। रेवा म्हणते, तुला जे वाटायचं ते वाटू दे, आमच्यामधलं नातं तुला काय कळणार, असं म्हणत ती रमाला मी अक्षयच्या रूममध्ये आहे, अक्षयच्याच बाजूला आहे, असं सांगत असते। रमा विचार करते, ही काय बोलती आहे, पण रमाचा तिच्यावरती विश्वासच नसतो। रमा म्हणते, खोटं बोलतेस तू। रेवा म्हणते, येऊन बघ मी कशाला खोटं बोलीन। मग मात्र रमा तडक आता घरी यायला निघते। तोपर्यंत रेवाची नाटकं सुरू होतात आणि आता अक्षयला शुद्ध येते। अक्षय आता रमा रमा असं म्हणून ओरडायला लागतो। इकडे रेवा सांगत असते, रमा नाही रेवा, रेवा बोल, पण अक्षय रेवा बोलायला तयारच नसतो। तो रमा रमा हात जयघोष लावत असतो। मग रेवा अधिकच चिडते, याला झोपे जळी स्थळी सगळीकडे रेवा दिसत नसते, रमाच दिसते आहे, असं म्हणून रेवा अधिकच उदास होते। तोपर्यंत सीमा येते आणि म्हणते, हे बघ बाळा तू बरा आहेस ना, अक्षय शुद्धीवर आलेला असतो। त्यावेळेला अक्षय म्हणतो, रमाला कळवलं का? सीमा म्हणते, मी आत्ता कळवते। अक्षय म्हणतो, नको, तिला त्रास होईल, तू कळवू नकोस, मला बरं होऊ दे। तोपर्यंत रमा आता इकडे घरामध्ये आलेली असते। रमा घरामध्ये येते त्यावेळेला आय्याची तिला थांबवते आणि म्हणते, काही गरज नाहीये तुझी इकडे येण्याची, कारण तुझ्याशिवाय आमचा अक्षय एकदम सुखरूप आहे आणि आनंदात आहे, तुझ्या आठवणीत त्याला काहीही होत नाहीये, असं म्हणत आय्याची
आजी ॲक्सिडेंटचं सांगत नाहीच, पण अक्षय रूममध्ये झोपलाय, तू आज जाऊ नकोस, तो आनंदात आहे असंच सांगत असते. रमा बिचारी दारातूनच हे सगळं पाहते. आई आजींच्या खोट्यावरती विश्वास ठेवून रमा परत पावली फिरणार की आज जाऊन अक्षय आहे की नाही शहानिशा करत मग हॉस्पिटलपर्यंत पोहोचणार. आता रमा हॉस्पिटलपर्यंत पोहोचल्यावरती मात्र मालिकेमध्ये खूप मोठा टर्न अँड ट्विस्ट येणार आहे.